बबू मम्मीला वाटतं पप्पा वेडा आहे, पप्पाला काहीच समजत नाही. मला सांग, तुला कुठली भाकरी आवडते, बाजरीची का तांदळाची? अरे वा, ये माझ्यावर गेली रे. हसते कशी बघा, हसते कशी बघा. मेकअप चाललाय चिवताईचा मेकअप. ते गाणंच तसं आहे ना, ओई गला गला. तो पण संतूर मम्मीच बनवून आलेली, पण केस पिकलेत आमचे, हे बघा. स्टेजवर तुम्ही पाहिलं, आग लावून टाकली, आग ह्या एवढूशा खोडीच्या लेकीने. हे बघा, आम्ही असा योगा मॅट घेतलेला आहे. आता त्याचा उपयोग फक्त 2-4 दिवस होईल, तो नवीन असेपर्यंत. त्याच्यानंतर काय त्याचा उपयोग होणार नाही, आम्हाला जागा शोधावी लागेल तो ठेवण्यासाठी. हा, असं काही होणार नाही, रोज वापर होतो याचा, रोज. बघू ना आता किती दिवस वापर होतो या योगा मॅटचा. हे बघा, एवढीशी चिवताई कशी मम्मीला मदत करते. हे बघा कशी मम्मीला मदत करते. आतापासूनच तुला मदतीला झाली बघती. मग माझं अर्ध काम हलकं केलंय तिथे. हे एक काम करू लागते आणि दुसरे 10 कामं वाढवून ठेवते. ते तर होणारच आहे. आता हे तिला मज्जा येते म्हणून करते ती. ह्या जिजीने दिलेल्या आहेत ना ग गावावरून. अरे वा, जमलं, खूपच हुशार आहे. हसते कशी बघा, हसते कशी बघा. पण याचं करायचं काय? ह्याची आमटी करायची, खळगुट. हा का? मस्त होते एकदम. खळगुट आणि बाजरीची भाकरी बनव. तुला स्वतःला कुठली बनवलीस तू? तांदळाची का? तुला जर वाटत असेल की मी अशी तांदळाची वगैरे जरा अशी हलकी वगैरे असलेली भाकर खाईल आणि माझं वजन कमी होईल, तर ते चुकीचं आहे बरं का. हलकी म्हणजे कार्ब्सच असतात त्याच्यात शेवटी. पण मला बाजरीची नाही आवडत खायला, म्हणजे टेस्ट नाही आवडत मला बाजरीची. थोडीशी कडसर टेस्ट असते ना त्याची, म्हणजे कडू नसते, पण नाही आवडत तर नाही आवडत. बाजरीची भाकरी अशी दुधात चुरून किती भारी लागते माहिती का? हा लागते, म्हणजे तशी कधीतरी खाते मी, पण मला तेवढी आवडीने खावीशी नाही आवडत. मला सांग, तुला कुठली भाकरी आवडते, बाजरीची का तांदळाची? अरे वा, ये माझ्यावर गेली रे, माझ्यावर गेली रे. मस्त झाली हा, चांगली भाजून काढ मस्त. मित्रो, बाजरीच्या भाकरीमध्ये जी मजा आहे ना, ती तांदळाच्या भाकरीत पण नाही आणि ज्वारीच्या पण भाकरीत नाही बरं का. आता काही जणांना अशी तांदळाची भाकरी वगैरे आवडत असेल, पण आम्ही मराठवाड्यातले आहेत ना, आम्हाला बाजरीचीच भाकरी आवडते. आता हा आमच्याकडे अपवाद आहे. 2 माणसासाठी अशा 2 वेगवेगळ्या भाकरी बनावं लागतात, बाजरीची आणि तांदळाची. आणि बबूला कुठली आवडते? बाजरीची. अरे ती तांदळाची आहे. इकडे बोट कर, इकडे बोट कर, इकडे पप्पाची भाकर आहे ना, इकडे बोट कर असं. ही बाजरीची, इकडे बोट कर. अरे बाजरीची म्हणलीस ना तू, हा लगेच पार्टी चेंज करते का? तुरीच्या शेंगाची आमटी बनवायची आहे आणि आमच्याकडे 2च मिरच्या आहेत. चांगल्या व्यवस्थित ना हिरव्या मिरच्या घेऊन या आणि 10 रुपयाच्याच आणा, नाही तर आणाल अशा सुकलेल्या पिवळ्या पडलेल्या. बबू मम्मीला वाटतं पप्पा वेडा आहे, पप्पाला काहीच समजत नाही. मम्मी काय बी बोलते, तुम्ही जावा. बर. गावरान तुरीच्या शेंगाचा मस्त वास येतोय. मला बी वाचायचं आहे. हा, मला बी वाचायचं आहे. उकडलेल्या खात असते ना ती. पण अशी भाजी खूप छान लागते याची, खळगुट हिरव्या मिरच्या भाजला. आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेते, अशी दरदरी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक नाही, थोडंसं आबडधोबड बारीक करून घ्यायचं आणि फोडणी घालायची, झाली भाजी. एकदम सोपी. तो पण स्वयंपाक करते का बबू तिकडं? चला, मस्त आमटी तयार झालेली आहे.
आता जेवायला बसूया लगेच. हो, कारण तिचा अॅन्युअल डे आहे. हम्म. तिला दुपारी परत घेऊन जायचं, तिला रेडी करायचं अजून. हो ना. आमटी एकदम मस्त झाली आहे. आणि इकडे बघा हा आपला गावचा खाऊ. हे बघा असे कपडे घालून ही चिवताई डान्स करणार आहे. मेकअप चाललाय चिवताईचा मेकअप. बस. चला आता या खोडीच्या चिवताईला सोडून येतो शाळेमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला जावं लागणार आहे यांचा परफॉर्मन्स बघायला. ये कशी डान्स करणार बघू तू? ओय तुझ्या पप्पालाच कोरिओग्राफर म्हणून न्यायला पाहिजे होतं. ते गाणंच तसं आहे ना. ओय गला गला. कसं बाबू? तू त्या टीचरने शिकवलंय तसं कर, नाहीतर आज पप्पाने सांगितलं तसं करशील माहितीये का? चला कशी दिसते चिवताई सांगा बरं. ए चुप. टीचरने जसं सांगितलं तसंच डान्स करायचा. हा हा बसा. हे बघा ती छोटी मुलगी बघा कशी ड्रेस वगैरे घालून आली आहे डान्सचे. चला 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 उतरा हळूच, उतरा हळूच. हा नीट उभी राहा. उतर हळूच. अरे बापरे. चला इकडे या. तर बघूया चिवताई आता इकडे कसा डान्स करते. तशी तिची घरामध्ये खूप कंबर हलते, पण आता बघूया स्टेजवर काय करते ते. संतूर मम्मी बनून आल्यात सगळ्या. तो पण संतूर मम्मीच बनून आलेलीस, पण केस पिकलेत आमचे. हे बघा. उशिरा आल्यामुळं आम्हाला असं मागं बसावं लागतंय आता. तर मित्रो मला वाटलं आता ही खोडीची लेक घरामध्ये तर लई कंबर हलवते, पण आता स्टेजवर गेल्यावर काय करेल काय माहीत, कारण हजारो लोक समोर उभे असणार आहेत. म्हणलं लाजते की काय काय माहीत. पण स्टेजवर तुम्ही पाहिलं तर आग लावून टाकली. आग ह्या एवढूशा खोडीच्या लेकीने. लय भारी डान्स केला तिने. पहिलंच तिचं ॲन्युअल फंक्शन होतं आणि त्याच्यामध्ये तिने सुंदर असा डान्स केलेला आहे. तुम्हाला डान्स कसा वाटला कमेंट करून सांगा. अरे